लोकशाही असा त्यांचा साधारण स्वभाव होता, असं मी त्यांचं ऑब्झर्वेशन केलं त्याचं. कारण संपूर्ण लोकशाही असेल तर ते काहीच काम होत नाही, आणि संपूर्ण हुकुमशाही असेल तर ते सगळं देशाला किंवा जगाला धोकादायक असतं. तेव्हा त्यांचा स्वभाव होता अर्धा हुकुमशाही अर्धा लोकशाही असा स्वभाव होता. आणि त्यांना साधारण असेच नेते आवडायचे. उदाहरणार्थ एक सांगायचं म्हणजे स्वर्गीय इंदिरा गांधी हे त्याला खूप आवडायचं. 2 नंबर बाळासाहेब ठाकरे हे त्यांचे आवडते नेते होते. आणि 3 नंबर नारायण राणे हे ज्यावेळी आले त्यावेळी त्यांनी कामाचा धडाका चालू केला होता. त्यामुळे ते त्यावेळी अण्णांचे त्यावेळी शेवटचे 4-5 वर्ष होती, तिथे झोपले असायचे आणि तिथे कॅलेंडर लावलेलं असायचं. तिथं नारायण राणेंचा फोटो होता शिवसेनेचा. त्यावेळी ते म्हणाले त्याला भेटायला कोण माणसं यायचे ना, तर सांगायचे हा माणूस काम करणार, हा माणूस काम करणार. हे त्यांचे त्यावेळी ते आवडते नेते होते. कारण त्यांचे धक्केबाज प्रकार बघितले तर कारण त्यांना काम करायला आवडायचं. आता ह्या सगळ्यात आपण आठवणी जर आपण सांगितले, आता त्यांची रौप्य महोत्सव असू दे, सुवर्ण महोत्सव असू दे, आता ही शताब्दी असू दे, हे सगळं केल्यानंतर आईचा उल्लेख आला नाही तर त्याला काहीच अर्थ नाही, आणि हे सगळं पूर्ण होऊ शकणार नाही. ही शताब्दी नाव आलं होऊ शकणार नाही. जसं जेथे राघव तेथे सीता असतं तसं तिचं व्यक्तिमत्व होतं. आम्ही ते लहानपणापासून ऐकलं आहे, पाहिलेलं आहे. आता ते लहानपणापासून हे बाहेर असायचे, ते उठण्यापूर्वी ती उठायची, सगळी कामं करायची, घरामध्ये माणसं असायची. अगदी बालवाडीपासून भरपूर माणसं त्यावेळी शेतीमध्ये असायची. ती शेतीमध्ये माणसाचे त्यांचं जेवण करायचं, घरच्या कामं करायची आणि मग शाळेत जायचं. बरं शाळा कुठली, त्या टोकापासून इथपर्यंत चालत यायचं, इथून चालत जायचं. अशा रीतीने तिथं कारभार चालू असायचा आणि असं दररोज चालू करायचा. त्यामुळे त्यांचा अडचणीचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे कसा आहे. कुठं काहीतरी हे बोलायचं, हे जरा तू झालं की इकडं हे करायचं, तिकडं बोलायचं, असं असायचं. आता साधारण बायकांचा स्वभाव कसा असतो, जरासं कोणतरी बोललं तर डोळ्यातून पाणी येतं, रडू येतं. पण इतकी वर्ष मी बघितले की तिच्या डोळ्यातून पाणी कधी आलेलं नाही, तिने कधी नाराजी व्यक्त केली नाही. त्यामुळे ती अशी एकरूप झालेली बाई होती त्यांच्यामध्ये, ती शेवटपर्यंत. त्याचा एकच मी तुम्हाला किस्सा शेवट सांगतो की त्या ठिकाणी एकदा DY पाटील आले आधी, म्हणजे ते जाण्यापूर्वी 5-6 वर्षाची गोष्ट आहे. त्यावेळेस DY पाटील आले होते आणि ते म्हणाले अण्णांना तुम्ही माझ्याबरोबर चाला. अण्णा नको म्हणत होते कारण तब्येत बरी नव्हती. ते म्हणाले नाही तुम्ही यायलाच पाहिजे, तुमच्याशिवाय ते काम होणारच नाही. मग ते गाडी त्याला बसवलं आणि ते कोल्हापूरला कुठेतरी घेऊन गेले. आणि कोल्हापूरला गेल्यानंतर तिकडनं ते आले आणि दुसऱ्या दिवशी आले. आता आम्ही घरी होतो ना, दुसऱ्या दिवशी आल्यानंतर आई सकाळी उठली, आम्ही सकाळी उठली आणि आई काय म्हणाली, मी आज पहिल्यांदा झोपले आणि सकाळी उठले. लक्षात घ्या, पहिल्यांदा आज रात्री झोपले आणि मी सकाळी उठले. म्हणजे इतकं ती त्याच्यामध्ये इतकी त्यांनी सेवा केली आणि कुठलीही तक्रार न करता सेवा केली. तर आमचे एक सन्मित्र आहेत, 1-2 सन्मित्र, ते म्हणाले तुमच्या आई म्हणजे पूर्वीचे त्या पुराण कालामध्ये होत्या ना, द्रौपदी सीता किंवा मंदोदरी, ह्या ज्या पंचकन्या होत्या सर्वश्रेष्ठ, त्याच्यामध्ये त्यांची गणना होईल असं आमचे काही मित्र म्हणायचे. आता एवढं त्यांनी सर्व काम केलं, हे आता आईचं झालं. आणि आता हे सगळं काम अण्णासाहेबांनी केल्यानंतर आमचे काही असे मित्र मिळाले की त्यांनी इथं गावात ते अडकून पडले. म्हणजे आणखीन बाहेर जायला पाहिजे, आणखीन पुढे गेले असते तर काही पुढे झाले असते, मलाही ते पडते. ते समजा पुढे गेले असते तर कदाचित ते आमदारही झाले असते, कारण त्यांची फार मोठी ओळख होती बाहेर सुद्धा.
पण शेवटी त्यांचा स्वभाव दाम हे त्यांना काय पटत नव्हतं. त्यामुळे ते त्यांच्या स्वभावामुळे ते जाऊ शकले नाहीत. नंतर ते गेले असते तर आणखीन लोकांचा फायदा आला असता, आणखीन शिक्षण क्षेत्रामध्ये आणखीन त्याचं नाव झालं असतं. ठीक आहे, जाऊ दे, होईल कधीतरी. एवढं केल्यानंतर तुमच्या आणखीन काही स्मृती किंवा आणखीन काही आपण हे म्हणतात लाड साहेब राहिले की पुतळा बनवायचे किंवा असे काहीतरी स्मृती त्याने आणखीन केल्या पाहिजे असं माझं मत, स्वतःचं मत आहे. एवढं झाल्यानंतर मी परत अध्यक्ष नारकर यांचे आभार मानी. कधीकधी मला तिथं अध्यक्ष बोलवलं, अध्यक्षने केलं आणि मला 4 शब्द तुमच्याशी बोलायला मिळाले. याबद्दल मी जनार्दन सरांना धन्यवाद देतो आणि हे 4 शब्द तुम्ही सगळ्यांनी मला ऐकून घेतल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि हे सगळं मी माझ्या वाचन करतो.